बघा आता इथे काय दिलं आहे, कृत्रिम धागे म्हणजेच काय आहे मुलांना, आपण जसं शिकलो आहोत नॅचरल रिसोर्सेस आणि मॅन मेड रिसोर्स होते म्हणजे यालाच काय म्हणतात सिंथेटिक फायबर्स ऑर थ्रेड्स. काय आहे कृत्रिम धागे म्हणजे काय आहे की जे नॅचरल आहे, कृत्रिम धागे नॅचरल आहे, मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित आहे. तसं इथे काय दिलंय कृत्रिम धागे कोणते सिंथेटिक फायबर्स ऑर थ्रेड्स म्हणजे त्याला काय बोलले की हे धागे कोणकोणते आहेत जसं आपण पाहू शकतो मुलांना आता चित्राच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की जे आपण बनवलेले आहेत कसे आहे. वाढत्या लोकसंख्येच्या वस्त्राची गरज भागवण्यासाठी कृत्रिम धागे निर्माण करण्याची कल्पना सुचलेली आहे की हे मानवाने बनवलेले आहेत किंवा लोकांची जी वाढती गरज आहे. जसं आपण मुलांना आताच आपला जो पाठ आहे मुलांना 5व्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की जो एक तुम्हाला तक्ता दिला गेला होता की त्या तक्त्यामधून जेव्हा पूर्वीचं वस्त्र म्हणा त्या वस्त्रासाठी लागणारा जो कापूस आहे त्या कापसाच्या माध्यमातून वस्त्राची निर्मिती होते. मग त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये कापूस आहे, लोकर आहे आणि रेशीम आहे. हे तीनच गोष्टीपासून काय बनू शकत होतं, वस्त्राची निर्मिती ही होतच होती. परंतु इथे काय लिहिले, वाढत्या लोकसंख्येची गरज ओळखून किंवा लक्षात घेऊन वाढत्या लोकसंख्येची वस्त्राची गरज भागवण्यासाठी कृत्रिम धागे निर्माण करण्याची गरज भासली आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे धागा आहे त्या धाग्यामध्ये त्यांना एक विशिष्ट प्रकारे रासायनिक पदार्थ मिळून ते धागे बनवले गेले आहे. मग ते कोणते आहे म्हणा, नायलॉन आहे, टेरिकॉट आहे, नायलॉन आहे, टेरिकॉट आहे, रेयॉन आहे, अशा प्रकारचे सिंथेटिक आहे. हे सगळे जे धागे हे बनवण्यात आले. मग आपले नॅचरल रिसोर्सेस कोणते होते आपण ते देखील पाहिले. कृत्रिम आहे, रेशीम आहे आणि लोकर आहे. हे 3 धागेपासून पूर्वी काय करायचे, कापड बनवलं जात असे. प्रथम धागे मिळवायचे, प्रथम वनस्पती आहे, ती वनस्पतीच्या नंतर त्याचे ते धागे काढले जायचे, त्या धाग्यापासून वस्त्राची ही निर्मिती होत असे. इथे देखील तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे काय दिसत आहे, धागे हे दिसत आहे. हे धागे निर्माण करण्याची कल्पना ही कोणाला सुचली की आता लोकसंख्या वाढली आहे, लोकसंख्येची वाढती गरज लक्षात घेऊन हे जे लोकर, रेशीम आणि कापूस आहे त्याचं गरज काय आहे ती कमी होत आहे आणि एवढ्या 3च धागे एवढ्या लोकसंख्येला पुरेसे नाहीये, ते अपुरी पडत होती आणि अपुरी पडल्यामुळे वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेतली की आपल्याला अजून धाग्याची निर्मिती करणं हे आवश्यक पडलेलं आहे आणि त्या आवश्यकतेनुसार त्या गरजेनुसार काय केलं आहे, त्या वस्त्राची धाग्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. मग ते धागे कोणते कोणते आहेत ते तुम्ही कोणत्या रंगाचे ते तुम्ही पूर्वी पाहिले आहेत का, तर आपण आता ते पाहणार आहोत. बघा इथे तुम्हाला काय दिले आहे, आपण जसं मी मगाशी सांगितलं आहे. इथे काय दिसत आहे, नायलॉन दिसत आहे, डेक्रॉन, टेरिलिन, पॉलिस्टर, रेयॉन अशी कृत्रिम धाग्याची नावे आहेत. परीक्षेला हा प्रश्न विचारू शकतो मुलांना की त्या कृत्रिम धाग्याची तुम्ही नावे सांगा, 2 नावे सांगा. त्यासाठी तुम्ही बोलू शकता की नायलॉन आहे, डेक्रॉन आहे, टेरिलिन आहे, टेरिन आहे, त्याचप्रमाणे रेयॉन आहे, पॉलिस्टर आहे, रेयॉन आहे. ही सगळी कशी आहे, कृत्रिम धागे आहेत आणि ती कोणी केली आहेत, ती मानवाने निर्माण केलेली धागे आहेत. हे देखील तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे बघा जे धागे आहेत ते धागेचा आता पुन्हा त्याचा काय उपयोग आहे, काय त्याचे गुणदोष आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. हे कृत्रिम धागे व त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या अनेक वस्तू आपल्या वापरात असतात. वापरतो की नाही, हे अशा प्रकारचे धागे आहेत जे वेगवेगळ्या रंगामध्ये आपल्याला दिसतात. हे कृत्रिम धागे आहेत, जसं रेयॉन आहे, पॉलिस्टर आहे, नायलॉन आहे. हे जे सगळे धागे आहेत हे कसे आहेत, वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्हाला दिसत आहे. जशी त्याची गरज असेल त्याप्रमाणे आपण त्याचा वापर करतो. जसा कापडाचा रंग आहे त्याच कापडाच्या रंगाप्रमाणे आपण काय करतो, धाग्यांचा वापर करत असतो. हे कृत्रिम धागे त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या अनेक वस्तू म्हणजे याच्यापासून निघणाऱ्या अनेक वस्तू आहेत. मग नायलॉन त्याच्यापासून अनेक निघणाऱ्या वस्तू, जे पॉलिस्टर असेल तर त्याच्यापासून ही वस्तू बनवल्या जातात. मग अशा प्रकारच्या ह्या ज्या वस्तू त्या बनवल्या जातात, धागे आणि त्यापासून देखील अनेक वस्तू ज्या बनवल्या जातात त्याचा आपण काय करत असतो, वापर हा दैनंदिन जीवनात करत असतो. आता इथे बघा जो पहिला शब्द दिला की नायलॉन, इथे काय दिलंय, नाय आणि लॉन. इथे शब्दाकडे नीट बघा, नाय म्हणजे काय, न्यूयॉर्क आणि लॉन म्हणजे काय, लंडन. म्हणजे न्यूयॉर्क आणि लंडन या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी धाग्याचा शोध लागल्यामुळे या दोन्ही देशामध्ये जे नाव आहे ते घेण्यात आलेलं आहे मुलांना. हे बघा इथे पाहू शकता. बघा इथे काय दिलं आहे, NY, न्यूयॉर्कचा N आणि लॉनचा, लंडनचा लॉन म्हणजे काय आहे, नायलॉन. दोन्ही देशामध्ये हा एकाच वेळेस हा शोध लागला गेल्यामुळे दोघांचं नाव याला संबोधित करण्यात आलेलं आहे. आपण पाहणार आहोत. नायलॉन या धाग्याचा शोध न्यूयॉर्क व लंडन इथे एकाच काळात लागला म्हणून न्यूयॉर्कचा NY आणि लंडनचा काय आहे, एलॉन, या दोन्ही नावाचं एकत्र करून नायलॉन हा शब्द आपण वापरला आहे. आता मुलांना सांगा की हे जे नायलॉन आहे या धाग्याचा शोध लागल्यामुळे ही जी रशी तुम्ही पाहू शकता, ही रशी तुम्हाला कुठे आढळत आहे,
ही रशी तुम्ही कुठेतरी पाहिली आहे. कुठे पाहिली आहे? जेव्हा आई कपडे वाळत घालत असते तेव्हा नायलॉनच्या दोरीचा काय करत असते? वापर करत असते. मग आता ही दोरी तुम्हाला कशी दिसते? दिसायला ही आकर्षक आहे, त्याला चकाकी आहे आणि ती दिसण्यास काय आहे? ती लवचिक आहे आणि ती मजबूत देखील आहे. म्हणून देखील त्याचा काय होत आहे? जास्तीत जास्त वापर होत आहे. म्हणून नायलॉन या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाला आहे की नायलॉन म्हणजे काय आहे? की न्यूयॉर्क आणि लंडन या दोन्ही ठिकाणी याचा शोध लागला एकाच वेळी. काय सांगितले? तर एकाच काळामध्ये. काय आहे? एकाच काळामध्ये लागला, म्हणून याला न्यूयॉर्क म्हणजे NY आणि लंडन म्हणजे LN या दोन्ही गोष्टीचं एकत्र संबोधित करून त्याचं नाव कसं ठेवलं आहे? नायलॉन हे ठेवलं गेलेलं आलं आहे. अशा प्रकारे मुलांना नायलॉनचा जो हिस्ट्री आहे ते आपण याच्यामध्ये पाहिलेली आहे. ही अद्याक्षरे एकत्रित करून त्याला नायलॉन असे नाव दिले गेले. ही अद्याक्षरे म्हणजे जी फर्स्ट जे नेम आहे त्याला आपण काय बोलणार? अद्याक्षरे बोलणार. की न्यूयॉर्कचा NY आणि लंडनचा LN जी फर्स्ट अक्षर आहे, जी पहिली अक्षरे येतात त्याला आपण काय बोलणार? अद्याक्षरे असे बोलणार आहोत. ही अद्याक्षरे एकत्र करून त्याला काय बोललं गेलं आहे? नायलॉन असे आपण नाव दिलं गेलेलं आहे. मग याचा ह्या रशीचा देखील आपण काय करत आहोत? वापर करत आहोत. मग आता त्याची जी गुणवैशिष्ट्य आहेत त्याच्याकडे देखील आपण मुलांना पाहणार की गुणवैशिष्ट्य काय? की हे जे नायलॉनचे धागे ते कसे आहेत? चमकदार आहेत. हे धागे चमकदार आहेत. तसं मी तुम्हाला मगाशी सांगितले. हे धागे कसे चमकदार आहेत, मजबूत आहेत आणि पारदर्शी आहेत. कसे आहेत? त्याचे जे महत्त्वाचे जे गुणधर्म आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. ते धागे कसे आहेत? चमकदार आहेत. हे धागे कसे आहेत? चमकदार आहेत, मजबूत आहेत आणि पारदर्शी आहेत व जलरोधी आहेत. आता जलरोधी आहेत म्हणजे काय? की हे पाण्यात टाकले तरी ते पाण्यामध्ये काय होत नाही? बुडत नाहीत किंवा त्याला पाणी लागत नाही, ते पाण्याच्या वरती तरंगतं, म्हणून ते काय आहे? जलरोधी आहेत. मग त्याचे गुणधर्म काय आहेत? ते पारदर्शी आहेत, ते चमकदार आहेत, मजबूत आहेत, पारदर्शी आहेत आणि ते जलरोधी आहेत. आणि म्हणून या नायलॉनच्या रशीचा जास्तीत जास्त देखील वापर केला जातो. हर एक कार्यक्रमामध्ये, मंडपामध्ये जेव्हा मंडप बांधले जातात तेव्हा देखील त्या रशीचा वापर केला जातो. घरामध्ये पाळणा करायचा असेल तरी नायलॉनच्या रशीचा वापर केला जातो. घरामध्ये रशीचं कपडे वाळत घालायचे असेल तरी रशीचा वापर केला जातो. झोका बांधायचा असेल तरी रशीचा वापर केला जातो. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर याचा वापर होतो, जेणेकरून त्याचं वैशिष्ट्य काय आहे? ते चमकदार आहे, दिसायलाही छान दिसतात. म्हणजे त्याच्यामध्ये ब्राईटनेसपणा, चमकदारपणा आहे, ते मजबूत आहेत. आपण ते आपली ती रशी तुटण्याची शक्यता नाही, ती दोरी तुटण्याची शक्यता नसल्यामुळे देखील त्याचा जास्तीत जास्त वापर होतो. ते पारदर्शी आहे. पारदर्शी म्हणजे त्याच्यातून ते दिसण्यासारखे की पारदर्शी आहे, म्हणजे आपण त्याला काय करू शकतो? सहज पाहू शकतो. पण जलरोधी आहे म्हणजे ते काय होत आहे? ते पाण्यात डुबत नाही. अशा प्रकारे या नायलॉनची जी गुणवैशिष्ट्ये आहेत ती देखील आपण पाहिली आहे. बघा, वस्त्र निर्मिती करणे म्हणजे नायलॉनपासून देखील वस्त्र निर्मिती होते. मासेमारीची जी जाळी आहे ती देखील नायलॉनपासून त्याची जाळी तयार केली जाते. दोरखंड इत्यादीसाठी हे धागे वापरतात. आता या धाग्यांचा वापर यांनी सांगितला आहे की धाग्यांचा वापर कुठे कुठे केला जातो आहे? तर कापड बनवण्यासाठी म्हणजेच वस्त्र निर्मितीसाठी. जे मच्छीमारीची जी जाळी आहे ती नायलॉनच्या जाळीपासूनच बनवली गेली आहे. जो दोरखंड बनवला गेला आहे, दोरखंड देखील आहे. जसं मी तुम्हाला सांगितले की कपडे वाळत घालण्यासाठी जो दोऱ्याचा वापर केला जातो तो दोरखंड बनवण्यासाठी देखील काय केला आहे? त्याचा वापर केला आहे. बघा, इथे आपण पाहू शकता. इथे तुम्हाला बघा चित्र दिलं आहे. मासेमारीसाठी, जाळीसाठी, दोरखंडासाठी इत्यादीसाठी हे धागे वापरले जातात. आता ही झाली नायलॉनची हिस्ट्री की नायलॉन म्हणजे काय, त्याचा शोध कसा लागला किंवा त्याचा हिस्ट्री कशी आहे, त्याचा जन्म कसा झाला आहे, त्याचा उपयोग काय आहे, ते कोणत्या गोष्टीसाठी केला गेलेला आहे, त्याची गुणवैशिष्ट्य काय हे देखील आपण पाहिलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत की रेयॉन काय की हे देखील काय आहे? एक धाग्याचा प्रकार आहे जे आपण कृत्रिम धाग्यामध्ये त्याचा उपयोग होतो. जसं आपण नायलॉनच्या धाग्याचं पाहिलं तसंच रेयॉन आहे. रेयॉनमध्ये देखील काय आहे की त्या रेयॉनमध्ये देखील आहे की जसं लाकूड आहे आणि लाकडाचा जो भुगा आहे त्या भुग्यामध्ये देखील रासायनिक काही सोडियम हायड्रॉक्साईड टाकले जातात आणि त्याच्यापासून देखील काय केलं जातं? एक नवीन प्रकारचा जो धागा आहे रेयॉन हा टाकलेला गेला आहे की ज्याच्यामध्ये रेयॉन या धाग्यामध्ये देखील कापूस, लाकडाचा भुगा किंवा जे लाकडाचा जो लगदा आहे आणि सोडियम हायड्रेक्स याची रंगद्रव्य मिसळून किंवा त्याच्यावर रासायनिक अभिक्रिया करून देखील मिळवले गेलेले जे धागे आहेत त्याला काय बोलणार आहोत? तर रेयॉन बोलणार आहोत. मग ते कोणत्या प्रकारचे उपयोगाला येतात ते देखील मुलांना आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे बघा, इथे पाहिले की कापूस व लाकडाचा जो लगदा आहे जो सोडियम हायड्रॉक्साईड नावाच्या रसायनामध्ये विरघळून ते द्रावण बनवले जातात आणि मग ते धागे असे चमकदार दिसतात. मग या धाग्याचा देखील वापर आपण करत असतो की हे बनवण्याची देखील जी पद्धत आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की जो नैसर्गिक घटक आहे आपला कापूस आहे, त्या कापूस आणि लाकडाचा लगदा आणि सोडियम हायड्रॉक्साईड आम्ल आहे की आम्लामध्ये बुडवून
त्याची रासायनिक प्रक्रिया करून अशा प्रकारे हे रेयॉनचे धागे हे मिळवले जातात. ते कसे आहेत तुम्हाला दिसत आहे, चमकदार आहे. ते वेगवेगळ्या रंगामध्ये आपल्याला आढळत आहेत. बघा, विरघळून द्रावण बनवतात आणि मग त्या प्रकारे काय केले जातं, ते धाग्याची निर्मिती देखील तयार केली. जसं नायलॉनच्या धाग्याची बनवली जाते तसं रेयॉनची बनवली जाते. यंत्राच्या सहाय्याने हे धागे मिळतात की त्याच्यासाठी देखील जे यंत्र आहे तर रेयॉनचे धागे बनवण्यासाठी जो कापूस आहे, लाकडाचा लगदा आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईड हे जे मिश्रण आहे, तिघांचं मिश्रण करून हे काय केलं जातं, त्याच्यापासून रेयॉन नावाचा जो धागा आहे तो यंत्राच्या सहाय्याने अशा प्रकारे प्रथम हा धागा तयार केला जातो, मग त्याचा लगदा तयार केला जातो आणि त्याच्यापासून देखील कापड बनवलं जातं. हे देखील आपण पाहू शकतात. ते मजबूत व चमकदार आहे की ते जरी रेयॉन बनवलं गेलं आहे पण ते जरी कृत्रिम जरी असलं तरी ते कसं आहे, मजबूत आहे, टिकाऊ आहे आणि रंगतदार आहे, चमकदार आहे की ते काय करत आहे, शाईन मारत आहे. हे देखील आपण पाहिलेलं की ते कसं करत आहे. बघा, इथे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. त्यांना कृत्रिम रेशम असे बोलले जाते. ती रेशम काढण्याची पद्धत जी नॅचरल आहे ती वेगळी वेगळी आहे की जो रेशम किडा आहे त्याच्यापासून देखील काय केलं जातं, रेशम काढलं जातं की त्यांना देखील पाळलं जातं, त्याची शेती केली जाते आणि त्यांना वाढवलं जातं आणि त्यांच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचं जे जे चिकट द्रव बाहेर टाकतात ते द्रव तुम्हाला काय केलं जातं, मुलांना रेशीम बनवली जाते. तर तशाच प्रकारची ती नॅचरल झाली. पण ती कृत्रिम रेशीम कशी आहे की त्याला रेयॉन असं बोललं जातं की ते देखील रेशीमसारखंच असतं, चमकदार आहे, मजबूत आहे आणि त्याला देखील या रेशमला देखील रेयॉनला देखील या दुकानामध्ये किंवा मार्केटमध्ये खूप मोठी मागणी असते. तर अशा प्रकारे ही कृत्रिम रेशीम देखील काढण्याची पद्धत आपण याच्यामध्ये पाहिली आहे. रेयॉन शब्दाचा अर्थच काय आहे मुलांना, सूर्यकिरणासारखे चमकदार असं आहे. रेयॉनचा काय अर्थ आहे की ते सूर्यकिरणासारखे ते शाईन करत आहे, ते चमकत आहे, म्हणून त्यांना रेयॉन हा शब्द दिला गेलेला आहे. इथे बघा तुम्ही हरे धागे पाहू शकता की कशा प्रकारे ते चमकत आहे, इथे ते शाईन मारत आहे, पाहू शकता. रेयॉन शब्दाचं काय, सूर्यकिरणासारखे चमकदार आहे. कसे आहेत, ती किरणासारखे, जसं आपले सूर्यकिरण कशी चमकत आहे, त्या चमकामध्ये कसा एखादा जो धातू आहे तो कसा आहे, चमकून दिसतो, उठून दिसतो. त्याचप्रमाणे हे जे रेयॉनचे जे धागे आहेत ते उठून दिसणार आहेत, चमकणारे आहे आणि म्हणून त्याला जर शब्द जो पडला आहे रेयॉन या शब्दाचा अर्थ काय आहे, सूर्यासारखे चमकणारे, असा त्याचा काय होत आहे, अर्थ होत आहे. हे देखील आपण बघा याच्यात पाहू शकतो. आता बघा, जे पुढचे जे धागे आहेत ते देखील कृत्रिम धागे आहेत. ते कोणते आहेत, डेक्रॉन आहे, टेरिलिन आहे आणि टेरिंग आहे. बघा, डेक्रॉन, टेरिलिन आणि टेरिन हे जे धागे आहेत, डेक्रॉन, टेरिन हे प्रकारे त्यांचे जे धागे आहेत ते कशा प्रकारे बघा मिळवले जातात किंवा त्यांची बनवण्याची पद्धत ते कसे मिळवले जातात ते देखील आपण पाहणार आहोत. खनिज तेलापासून मिळवतात की जे तिन्ही जे पाहिलं आहे मुलांना की टेरिलिन जो धागा आहे तो कशा प्रकारे मिळवला जातो की जे खनिज तेल आहे ते खनिज आपल्याला कुठून मिळतं, आपण पाहिलं आहे परिसर अभ्यास भाग 1 मध्ये की खनिजे आपल्याला जमिनीतून भूगर्भामधून काढावं लागतात. ते खनिजातील खनिज तेल देखील तिथे असतात. त्या खनिज तेलापासून मिळवणाऱ्या विविध रसायनापासून त्या खनिज तेलामध्ये विविध रसायन मिळवून त्याच्यावर अखंड व लांब तंतू धागे मिळवले जातात. त्याच्यावर अखंड आणि लांब तंतू जेव्हा धागे मिळवले जातात तेव्हा त्याला काय बोलतात, टेरिलिन, डेक्रॉन असे आपल्याला जे धागे आहेत ते मिळवले जातात. याच्यामध्ये देखील तुम्ही बघा कसं पाहू शकता की कशा प्रकारे हे जे चमकदार जे धागे आहेत याच धाग्यांना डेक्रॉन, टेरिन अशी नावे दिली गेलेली आहेत. मग हे धागे कोणते आहेत, याच धाग्यांना जे कशापासून बनले आहेत मुलांना, की जे मुलांना बघा आपण पाहू शकतो इथे काय लिहिलेलं आहे, खनिज तेलापासून जे बनवले गेलेले आहेत त्यांनाच आपण टेरिन अशी नावं देण्यात गेलेली आहे की जे कसे आहेत, चमकदार आहेत, मजबूत आहेत आणि हे धागे कसे आहेत, हे देखील धागे टिकाऊ आहेत. वाढत्या लोकसंख्येची गरज म्हणून या धाग्यांची काय केली आहे, निर्मिती केली आहे व या धाग्यांना डेक्रॉन, टेरिलिन अशी नावं दिली गेली आहे. ती देखील वेगवेगळ्या रंगामध्ये आपल्याला इथे पाहू शकता की वेगवेगळ्या रंगामध्ये त्याचं काय केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे, त्याच्यात रंगद्रव्य टाकून. कृत्रिम धाग्याचे गुण आणि दोष आहे की जे आता धागे बनवले गेले आहेत ते धागे जे आपण पाहिले मुलांना, जे नायलॉन आहे, रेयॉन आहे, डेक्रिन आहे, टेरिन आहे, तर या सर्व धाग्यांचे जे कृत्रिम धाग्यांचे गुण आणि दोष काय, गुण आणि दोष म्हणजे काय की त्यासाठी म्हणजे जे आपल्याला महत्त्वाचे काय की उपयोग काय आहे किंवा आपण उपयोग आपण पाहिलं पण आपण त्याच्यापासून आपल्याला फायदा काय होत आहे. जर मग फायदा होत आहे तर मग त्याचा तोटा किंवा नुकसान आपल्याला होत आहे का ते देखील आपण पाहणार की कोणकोणत्या धाग्याचे, की हे सर्व जे धागे, हे जर धाग्यापासून जर कपडा बनत आहे आणि जर तो कपडा आपण वापरत आहे तर मग त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होत आहे आणि काय आपल्याला नुकसान होत आहे याच्यावर देखील आपण काय करणार आहोत, स्पष्टीकरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत की आपण ते बघणार आहोत मुलांनो. आता सर्वात प्रथम आपण काय पाहणार आहोत, गुण म्हणजे काय की आपण ते घातल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होतो हे देखील आपण पाहणार आहोत. बघा, आता जो सगळ्यात पहिला जो फायदा आहे, हे धागे खूप मोठ्या प्रमाणात काय असतात,
तयार करतात. हे धागे खूप मोठ्या प्रमाणात तयार करतात. कशासाठी? की जशी माणसाची लोकसंख्येची जी गरज आहे, कपड्याची जी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी हे धागे काय करतात? खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार करतात. हा काय आहे? सगळ्यात पहिला गुण आहे. या धाग्याची किंमत फार कमी असते. आपण जे सर्व धागे पाहिले, जे नायलॉन आहे, टेरिन आहे, टेरिलिन आहे, त्याचप्रमाणे आपण पाहिलं रेयॉन आहे, ही जी सर्व धागे आहे, धाग्यांची किंमत कशी आहे? कमी आहे. आणि त्याच्यामुळे कमी असल्यामुळे आपण ते काय करतो? घेत असतो. तिसरा जो आपला महत्त्वाचा गुण आहे, अतिशय टिकाऊ व ते मजबूत आहे. ते कसे? अतिशय टिकाऊ, म्हणजे त्याला ते खूप दीर्घकाळपर्यंत ते चालू शकतात. जर आपण त्याचा कापड घातला तर तो लवकर फाटणार नाही, म्हणून त्यांनी काय सांगितलंय? ते अतिशय टिकाऊ आहे आणि ते मजबूत आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारे ते लवकर झिजणारे नाही. जसं आपण बघा, आपण कॉटन घेतला आणि कॉटन घेतल्यावर आपण काही दिवसामध्ये कॉटन काय होतं? तो विरून जातो. म्हणजे कसं आहे की तो हलका आहे, पातळ आहे, त्याच्यातून हवा आरपार जाऊ शकते. परंतु जर टेरिलिन आहे, जर टेरिन आहे, त्याचप्रमाणे रेयॉन आहे, नायलॉनचे जे कपडे, की त्याच्यातून हवा आरपारही जात नाही. त्याच्यामुळे जो कॉटन आहे, जे सुती कपडा आहे, तो काय होतं? मधून इरला जातो. परंतु हे जे कपडे आहेत ते इरले जाते किंवा ते सहसा फाटले जात नाहीत. आणि म्हणून ते कसे आहे? अतिशय टिकाऊ आहेत, अतिशय ते काय आहेत? मजबूत देखील आहेत. हे देखील आपण याच्यातून पाहू शकतो. ते दीर्घकाळ उपयोगात आणता येतात. असं साहजिकच येतं, ते फाटलेच नाही किंवा त्यात ते लवकर नष्ट नाही झाले किंवा ते फाटले नाही, त्याच्यामुळे ते साहजिक दीर्घकाळ टिकणार आहेत. त्यांना जास्त दिवस लागणार, ते न फाटता ते काय जास्त वेळ राहू शकतात. हा त्याचा देखील एक महत्त्वाचा फायदा आपण याच्यामध्ये पाहू शकतो. बघा, पाचवा काय आहे फायदा? बघा, अशा प्रकारचे जे दोरे आहेत, त्या दोऱ्यापासून काय केलं जातं? कापड तयार केलं जातं. जलरोधक असल्यामुळे, जलरोधक म्हणजे की ते पाण्यामध्ये भिजत नाहीत, ते पाण्यामध्ये काय होतं? ते ओलं होत नाही, त्याच्यामुळे भिजणे, कुजणे अशा क्रिया घडत नाही. किंवा जे कापड समजा आपण धुवून वाळायला टाकलं, ते असं होत नाही. जेव्हा पावसाचे दिवस आहे, आपण भिजून वरती टाकलं तर ते काय होत नाही? ते लवकर सुकलं जातं. त्याच्यामुळे भिजणे आणि कुजणे किंवा त्याच्यातून वास येणे अशा प्रकारच्या गोष्टी या कपड्यांमध्ये होत नाही, घडत नाहीत. व कपडे लवकर सुकतात, त्याच्यामुळे ते पाणी लवकर निघून जातं. ते जलरोधक आहे. जर आपण ते कपडे धुतले आणि धुवून आपण वाळायला टाकले तर त्याच्यातील पाणी हे पटकन काय होतं? गळून जातं आणि ते लवकर सुकतात. आणि त्याच्यामुळे त्याच्यातून कपडे, जसं सुती कपड्यामध्ये ते भिजल्यावर, ते ओले राहिल्यावर त्याच्यातून वास येत असतो, ते कुजल्यासारखे वाटतात. परंतु हे जे कृत्रिम जे धागे आहेत, त्याच्यापासून बनवलेले जे कपडे आहेत, त्याच्यामध्ये तसलं काही होत नाही. ते डेक्रॉन आहे, नायलॉन आहे, टेरिन आहे, त्याचप्रमाणे रेयॉन आहे, जे कपडे आहेत ते जलरोधक आहेत आणि त्याच्यामध्ये ते कपडे लवकर सुकतात आणि त्याच्यामध्ये कुजण्याचा वास येत नाही. हा एक देखील काय आहे? महत्त्वाचा फायदा आपण याच्यामध्ये पाहू शकतो. मग आता आपला जो पुढचा मुद्दा आहे, वापरण्यासाठी हलके व सोयीस्कर असते, की ते आपल्याला ते कसे आहे? लाईट वेट आहेत, वापरण्यासाठी हलके. त्यांनी काय सांगितलंय? बघा, हा जो शब्द तुम्हाला दिसत आहे इथे, बघा काय आहे? हलके आहे व सोयीस्कर आहे. सोयीस्कर म्हणजे की आपण ते सहजरित्या काय करू शकतो? काढू आणि घालू शकतो, की ते काढण्यासाठी त्रास होत नाही. किंवा जेव्हा आपण म्हणतो ना की काही जे सुती कपडे असतात ते काय होतात? आपल्याला घालण्याला कधी कधी त्रास होतो. परंतु जे टेलरचे जे कपडे आहेत ते कसे आहेत? लाईट वेटचे आहेत, ते हलके आहेत आणि ते कसे आहेत? सोयीस्कर आहेत. वापरण्यासाठी ते कसे आहेत? सोयीस्कर आहे. हा त्याचा देखील एक महत्त्वाचा फायदा आहे. बघा, आता जो महत्त्वाचा जो फायदा आहे, हे चकाकी चांगली असल्यामुळे, की जे कसे आहे? ते रेशीम आहे. आपण पाहिलं मुलांना की जे काही जे डेक्रॉन आहे, डेक्रॉन आहे, टेरिलिन आहे, टेरिन आहे, हे जे कसे आहेत? त्या धाग्याने चकाकी असल्यामुळे ते काय होतात? आकर्षित केले जातात. हे चकाकी चांगली असल्यामुळे व्यक्तिमत्व खुलण्यास मदत होते. व्यक्तिमत्व म्हणजे जो आपलं स्टेटस आहे, जो आपलं जर व्यक्तिमत्व, आपलं राहणीमान, ते अधिक खोलून दिसण्यास मदत होते. कारण आपण जर चांगले कपडे घातले तर आपण ते काय करतो? उठून दिसत असतो. त्याचप्रमाणे ह्या कपडे आपण असे घातले तर आपण देखील काय करतो? उठून दिसत असतो. आपलं व्यक्तिमत्व हे अधिक खुलून दिसतं. बघा, हे देखील आपण पाहू शकतो. आपला आठवा आहे, या धाग्यापासून बनवलेल्या कपड्यांना सुरकुत्या पडत नाही. साहजिक की हे जे जसं कॉटनच्या कपड्यांना सुरकुत्या पडतात, ते कसे पटकन त्याला क्रशेस जास्त केले जातात आणि इस्त्री केल्याशिवाय आपण ते कपडे घालत नाहीत. त्याचप्रमाणे जे आपले कपडे आहेत, टेरिलिनचे कपडे, टेरनचे कपडे, रेयॉनचे कपडे, नायलॉनचे कपडे, ह्या धाग्यांना काय सुरकुत्या पडत नाही. ते आपण धुवून वाळायला घातले की ते आपण डायरेक्ट काय करू शकतो? बिना इस्त्रीच्या देखील आपण घालू शकतो. म्हणजे त्या धाग्यांना काय होत नाही? धागे सुरकुडत नाही. त्या धाग्याने बनलेल्या कपड्यांना सुरकुत्या पडत नाही, तसेच ते त्यावर ओरखडही पडत नाही. जर आपण कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर कपडा स्ट्रेचेबल केला तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं मार्क दिसत नाही, कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर निशाण दिसत नाही. बघा, अशा प्रकारचं जे टी शर्ट आहे ते कसं आहे? नायलॉनचं आहे, टेरिलिनचं आहे, टेराकोटचं आहे आणि त्याच्यामुळे त्या कपड्यांना काय होत आहे? इस्त्रीची गरज नसते.
आता हे झाले आपले 8 आपण काय पाहिले आहेत, गुण पाहिले आहेत की हे कपडे वापरल्यामुळे आपल्याला काय काय फायदा होत आहे किंवा आपण ते कोणते फायदा आपण घेत आहोत. तसेच आपण बघणार आहोत की याच्या आपण दोष काय, दोष म्हणजे की आपल्याला त्याच्यापासून कोणत्या प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला अडचणीत टाकू शकतात आणि याच्यामध्ये असलेले दोष कोणते आहेत, की हे कपडे वापरल्यामुळे आपल्याला काय तोटा होऊ शकतो, हे देखील आपण याच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर आपण हे कपडे घातले तर ते जलरोधी असल्यामुळे ते काय होते, सगळ्यात जो पहिला जो तोटा आहे की ते जलरोधी असल्यामुळे ते काय शरीरावरचा असलेला जो घाम आहे तो शोषला जात नाही. जसं कॉटनचे कपडे घातल्यावर जसा तो कॉटनच्या कपड्याने घाम हा शोषला जातो मुलांना, त्याचप्रमाणे नायलॉनचे कपडे, टेरिकॉटचे जे कपडे आपण जेव्हा घालतो त्यातला घाम शोषला जात नाही, कारण ते कसे आहेत, जलरोधी आहेत, ते पाण्यामध्ये भिजत नाही. आणि ते आपण पाहिलं त्याचा फायदा की जे आपण पाण्यात टाकले आणि वाळायला टाकले की लगेच ते काय होतात, सुकून जातात, त्याला कोणत्याही प्रकारचा वास येत नाही. मग जो पहिला काय आहे की ते जलरोधी असल्यामुळे आपल्याला त्याच्या शरीरावर असलेला घाम हा शोषला जात नाही, हा आपल्याला एक पहिला तोटा आपण पाहिला आहे. दुसरा तोटा आहे की या धाग्यापासून बनवलेले कपडे सतत वापरले तर त्वचा ओलसर राहून त्वचेचे विकार होतात. आता साहजिकच आहे, ही काय आहे बघा, इथे लालसर काय आहे, चट्टा आपल्याला पडलेला दिसत आहे. या चट्टा कसा पडला आहे की जर आपण जे कपडे घातले आहेत आणि आपण शरीरावरची जो आपला घाम येत असतो मुलांना, त्याच्यावर घामातून जर ते घाम जिरलाच गेला नाही शरीरामध्ये, तर कपडे ज्यांनी जो शोषूनच घेतला नाही तर आपली शरीर कसं राहतं, ओलसर राहतं. आणि ओलसर राहिल्यामुळे आपल्या त्वचेवर कशा प्रकारचे आपल्या शरीरावर त्याप्रमाणे काय म्हणून चट्टे निर्माण येतात आणि आपल्याला शरीराचे विविध आजार किंवा विकार देखील होण्याची ही शक्यता असते. आणि म्हणून ते त्यांनी सांगितले की जर तो घाम तसाच ओला राहिला आणि जर त्या कपड्याने शोषून नाही घेतला तर आपल्याला देखील शरीराचे विविध प्रकारचे शारीरिक आजार होऊ शकतात, त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते. हा आपला काय दुसरा महत्त्वाचा तोटा आहे, आपण इथे पाहू शकतो. बघा, तिसरा आहे, या धाग्याचे कपडे विशेषतः उन्हाळ्यात वापरणे त्रासाचे असते. बघा की ह्यात बघा इथे काय दिलं आहे, या धाग्याचे कपडे विशेषतः उन्हाळ्यामध्ये, कारण ते काय आहे, ते जलरोधी असतात, त्याच्यामुळे आपण जो काही कपडे घातले आहेत त्या कपड्याचा जो आपल्या शरीरावर असलेला जो घाम आहे, जे ते घाम शोषला जात नाही, त्याच्यामुळे त्वचेचे विकार होतात आणि उन्हाळ्यात घालणं हे त्रासदायक आहे. त्याच्यामुळे आपल्याला अजून चटके लागतात, अजून आपल्याला अंगामध्ये उष्णताही निर्माण होण्याची शक्यता असते. हे देखील बघा आपण पाहू शकतो. आपला चौथा मुलांना पॉईंट आहे ते देखील बघणार आहोत. हे धागे लवकर पेट घेणारे असतात. नायलॉन, टेरिकॉट हे जे धागे असतात ते काय करतात, पटकन पेट घेणारे असतात की त्याला पटकन आग लागलेली असते. जसं कॉटनच्या कपड्यांना आग ही लागली असतं तरी पण ते लवकर पेट घेत नाहीत. त्याचा जो पेट घेण्याचा त्याचा जो वेग आहे तो फार कमी आहे. परंतु नायलॉन आणि टेरिकॉट जे कपडे आहेत त्यांना जर आग लागली तर ते पटकन पेट घेतात आणि संपूर्ण कपडा हा काय जातो, जळून जात असतात. बघा इथे तुम्ही चित्राच्या माध्यमातून पाहू शकता की तो कसा, हे धागे काय करतात, आपण त्याला उष्णता दिली असतं ते काय करतात, पेट घेतात. या धाग्यापासून बनलेल्या कपड्यांनी पेट घेतला तर ते त्वचेवर चिटकून बसतात. आता हे अशा प्रकारचे जर आपण कपडा घातला, जर नायलॉन, टेरिकॉट सारखे जर कपडे घातले आणि जर त्यावेळेस चुकून जर आपल्या कपड्यात आग लागली तर ते कपडे काय करतात, आपल्या त्वचेला, आपल्या शरीराला हे चिकटून बसतात व ते गंभीर जखमा देतात. कारण ते चटके लागल्यामुळे किंवा ते उष्णता असल्यामुळे ते आपण पटकन काढू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला गंभीर प्रकारचे देखील आजार होऊ शकतात. त्वचेवर त्याच्या विविध प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या काय होऊ शकतात, जखमा देखील आपल्या शरीरावर हे होऊ शकतात. बघा इथे चित्रामध्ये पाहिलंय की जर या कपड्यांना आग लागली आहे तर काय होत आहे, तिथे गंभीर आपल्याला विजा होऊ शकतात. या धाग्यापासून बनलेल्या कपड्यांनी पेट घेतलं तर ते त्वचेला चिटकून बसतात, ते गंभीर जखमा देखील आपल्याला देतात. हे देखील आपण याच्यातून पाहिलेलं आहे. आपला जो 6वा पॉईंट आहे, या धाग्याचे सूक्ष्मजीवाद्वारे विघटन होत नाही, की याच्यामध्ये जर आपल्या जर शरीरात जर काहीतरी सूक्ष्मजीव असेल तर त्याचं विघटन होत नाही किंवा ते शरीराला चिटकून राहतात. हे देखील आपण पाहिलं की जे आपण कपडे घातले आहे त्याच्यातून काही झालेला घाम शोषला जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, आपली त्वचा ओलसर राहते आणि ओलसर राहिल्यामुळे आपल्या त्वचेच्या संबंधात विविध आजार होऊ शकतात. अशा वेळेस समजा आपण पाहिलं की जर एखाद्या वेळेस आग लागली आहे आणि असेच कपडे परिधान केले असेल तर ते काय होत आहेत, ते आपल्या कपड्याला शरीराला चिटकून बसतात आणि शरीराला विविध प्रकारच्या गंभीर जखमा होऊ शकतात. परंतु जर असे कपडे काढण्याचा जर अशी प्रसंग होत आहे तर त्याच्यामध्ये नायलॉनचे कपडे काय ते चिटकून बसला शरीराला देखील विविध प्रकारचे काय होतात, आजार होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे मुलांना बघा आपण पाहिलं आहे की जे नॅचरल रिसोर्सेस कोणते आहे आणि जे मानव निर्मित कोणते आहे, जे कृत्रिम धागे कोणते आहेत, त्याचे आपण देखील काय पाहिले आहे, गुणदोष आपण याच्यामध्ये पाहत आहोत.
आता आपण मुलांना पाहणार आहोत सारांश. बघा, हे पदार्थ कसे आहेत, सूक्ष्मजीवाचे बनलेले असतात. काय आहे, हे जे पदार्थ की आपण एक रासायनिक प्रक्रिया याच्यावर केलेली आहे ना, जे धागे बनवण्यासाठी आपण रासायनिक पदार्थाचा अमलाचा आपण वापर केला आहे. सल्फर डायऑक्साईडचा आपण त्याच्यात वापर केला आहे, म्हणजे काय केलं आहे, त्याचा आपण प्रयोग केला गेल्यामुळे ते काय सूक्ष्म कणाने आपण बनलेले आहेत. हे पदार्थ सूक्ष्म कणाने बनलेल्या पदार्थापासून ह्या वस्तू बनवल्या जातात आणि त्याच पदार्थापासून काय केलं जातं, धागे बनवले जातात, कापड बनवले जातात आणि वस्तू देखील तयार केले जातात. आपल्या वापरात निसर्ग निर्मित व मानव निर्मित असे दोन प्रकारचे पदार्थ असतात. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. निसर्ग निर्मित पदार्थ हे जैविक व अजैविक असतात. जैविक पदार्थ वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य असतात. जैविक पदार्थ कसे आहे, वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य. तिसरा जो आपला आहे उपलब्ध पदार्थावर विविध प्रक्रिया करून तयार झालेला पदार्थ म्हणजेच तो कोणता आहे, मानवनिर्मित पदार्थ आहे. रबर, काच, कृत्रिम प्रक्रिया, धागे हे मानव निर्मित काय आहेत, हे पदार्थ आहे. मानव निर्मित पदार्थ तयार करताना विशिष्ट पद्धती काय केल्या जातात, याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे मुलांनो ह्या पाठामध्ये संपूर्ण आपण पाहिलेलं आहे की जो आपला पाठ आहे मुलांनो, की पदार्थ आपल्या वापरायचे. पदार्थामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण वापरल्या आहेत, त्या पदार्थामध्ये कोणते धागे, कोणते नॅचरल रिसोर्सेस आहे आणि कोणते मुलांना जे कृत्रिम आपण धागे ते देखील आपण पाहिलेले. कशा प्रकारे हा कागद तयार केला जातो, कागदाचे आपण स्पष्टीकरण चित्राच्या माध्यमातून देखील आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे त्याची निर्मिती होते. ज्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जे आपण पूर्वी मानव जे लोकर रेशीम आणि कापूस यापासून जे धागे बनवतात आणि त्यापासून जे कापड वापरत होते, परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे ती गरज कमी पडत असल्यामुळे आपल्याला कृत्रिम धाग्याची जी कल्पना आहे ती सुचली आणि त्याच्यापासून विविध रसायनाच्या मार्फत हे धागे बनवून त्याची गरज ही पूर्ण करण्यात आली. मग ती गरज पूर्ण केल्यानंतर देखील कोणकोणत्या प्रकारचे गुणविशेष आढळतात, कोणते गुण आणि दोष याचा देखील आपण फरक याच्यातून पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे मानव निर्मित कोणते, निसर्ग निर्मित कोणते, जैविक अजैविक म्हणजे काय हे देखील तुम्हाला सांगितलं आहे की जे जैविक पदार्थ असतात ते वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य देखील हे असतात. हे देखील आपण मी तुम्हाला चित्रीकरणाच्या माध्यमातून मुलांना समजून सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण हा जो पाठ आहे हा समजून घेतलेला आहे. या पाठाच्या माध्यमातून आपण कोणत्या प्रकारचे जे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर हे कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचा देखील आपण लवकरच अभ्यास करणार आहोत.